साई लीला एक आध्यात्मिक सहवास. स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. 15व्या अध्यायातल्या समारोपात अगदी शेवटची ओवी आत्ता या सेवेकरता निवडली. माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय यांचा 725वा असणारा हा सोहळा आणि परमपूज्य बाबांच्या अभिष्टचिंतनाचा गौरव सोहळा या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या भाविकांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याच्या सर्व बाबांवर प्रेम करणाऱ्या भाविकांच्या सहयोगातून हा उत्सव संपन्न होतो आहे. आदर्शभूत असणाऱ्या महात्म्यांच्या व्यक्तित्वांच्या कार्याचा परिचय या उत्सवांच्या माध्यमातून करून दिल्यानंतर पुढची जी पिढी आहे किंवा भावी जी पिढी आहे त्यांना आपलं जीवन आदर्शवत कसं राखता येईल, कसं ठेवता येईल याचं मार्गदर्शन मिळत असतं. कारण अशा उत्सवांच्या निमित्तानं जेव्हा चिंतन करणारे महात्मे काही विषय मांडतात तेव्हा पूर्वकालापासून आलेल्या संत परंपरेचा, विद्वत परंपरेचा वारसा समोर मांडला जातो. त्या अंगभूत असणारे जे काही दैवी गुणसंपदेचे लक्षणेचे विचार आहेत, चिंतन आहेत, ते समोर मांडलं गेल्यानंतर ज्यांचं अभिष्टचिंतन आपण करतो त्या व्यक्तित्वाबद्दलचा आपला आदर दुणावतोच, पण आपल्याला आपलं जीवन अशा पद्धतीनं समृद्ध कसं करता येईल याचीही प्रेरणा मिळत असते. मुळात आपण होऊन ज्यांच्या पायावर मस्तक ठेवावं असे पाय, असे चरण जे आचरणानं सिद्ध झालेले आहेत ते खूप कमी आहेत आणि भाग्यवशात अभावानंच भेटतात. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत या भूतमात्रांना, जीवमात्रांना भेटत राहावी ही प्रार्थना जरी ज्ञानोबारायांनी सद्गुरूंजवळ केलेली असली, ते महात्मे भेटतही असले, आस्था निर्माण होणं आणि स्वरूप कळून आस्था निर्माण होऊन त्यांची सेवा अंतःकरणपूर्वक घडणं हे खूप कठीण आहे. महापुरुषांची संगती अत्यंत दुर्लभ आहे हे मान्य आहे, पण ती संगती मिळण्याकरता महात्मा, महापुरुष कळावा लागतो आणि तो त्यांच्या सान्निध्यात गेल्याशिवाय केवळ सोबत एवढ्याच अर्थानं नाही, तर त्यांच्या विचाराच्या सान्निध्यात गेल्याशिवाय, त्यांच्या विचाराची व्यापकता कळाल्याशिवाय आपण त्यांच्या अंतरंगामध्ये पोचू शकत नाही. किंबहुना
तो महापुरुष संश्रय आपल्या जीवनावर परिणामही करू शकत नाही. काल महाराज बोलताना बोलले की ज्यांचा अपशकुन मानला गेला त्यांचं दर्शन मुळात त्याही वेळेस शुभशकुनच होता आणि आताही शुभशकुनच आहे. पण अनेकांनी ज्यांनी तुकोबारायांचं सान्निध्य मिळवलं, नाथरायांचं सान्निध्य मिळवलं, नामदेवराय ज्ञानोबारायांचं सान्निध्य मिळवलं, त्या सर्वांनाच त्या काळात ज्ञानोबाराय कळालेत किंवा त्यांनी केलेलं कार्य कळालं असं नाही सांगता येत. एखाद्या जनाबाई महाराज असतात की ज्या ज्ञानेश्वरीच्या गौरवाकरता स्वतःचा भाव व्यक्त करतात. एखादे निळोबाराय, एखादे रामेश्वर भट्ट किंवा एखादे संताजी महाराज असतात की जे तुकोबारायांचा अधिकार जाणून आपल्यासमोर तो तेवढ्याच व्यापकतेनं अंतःकरणापासून प्रकट करत असतात. म्हणून सत्संगती दुर्लभा दुर्गमा अमोघाच हे सांगताना देवर्षींनी हाच विचार अत्यंत बारकाईनं सांगितला. दुर्लभ आहे मान्य, आचार्यही तेच सांगतात, पण दुर्गम आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे. शब्दानं थोडी वर्णन करत आहेत, कारण सत्संगती हा वर्णनाचा विषयच नाही, तो अनुभवाचा विषय. आणि तो अनुभव त्यांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात, त्यांच्या सेवेत आणि त्याबरोबर त्यांच्या विचारांच्या सान्निध्यात आणि विचारांच्या अनुसरून सेवा करण्यातच प्राप्त होत असतो. त्याशिवाय ते नाही प्राप्त होत. अगम्य आहे आणि अमोघ तर नक्कीच आहे. होता तुमची कृपा पशु बोले वेद, इतकी अमोघता त्या सत्संगतीत आहे. अर्थात ही सत्संगती जेव्हा आपल्या जीवनात येते, किंबहुना अशा महापुरुषांची कृपा आपल्यावर होते, ती अनुभवते, म्हणजे आपल्याला अनुभवाला येते, त्यावेळेस सर्वांच्याच विषयी आपल्या अंतःकरणात निर्माण झालेला सद्भाव हा त्यांच्या त्या कृपेचा प्रसाद असतो. सहजतेनं प्रत्येकांविषयी निर्वैरता आणि निर्वेदता प्राप्त होणं हे केवळ त्यांच्याच कृपेनं आहे. किंचित जरी मनामध्ये कुणाही बद्दल आणि कशाही बद्दल विपरीत भावना निर्माण झाली, प्रतिक्रिया आपली कारण पटकन प्रकट होत असते, मनुष्य स्वभाव आहे. पण स्वभावतः सुद्धा कुठेही कुभावनेनं किंवा अभावनेनं कुणाही बद्दल कसलीच प्रतिक्रिया व्यक्त न होता त्यातनं चांगलाच विचार काढला जातो, चांगलाच आशय काढला जातो. हे ज्यांच्या बाबतीत घडतं, समजावं त्यांच्यावर महात्म्यांची कृपा आहे. कलियुगाच्या प्रधानतेनं आणि कलिप्रधान धर्मानुसार प्रत्येकाचं वागणं असणारच आहे. ते जर परिणाम दिसले नाहीत तर कलियुग कसं म्हणायचं. पण त्या परिणामाचाही विचार न करता आपण जी धोपट वहिवाट स्वीकारलेली आहे, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासोनी, अशी अलिप्ततेची भूमिका सहजतेनं येत नसते. खूप मोठी कृपा पाठीशी लागते. खरं तर पुरुषार्थामधला जो अर्थनामक पुरुषार्थ आहे, त्या पुरुषार्थाच्या प्राप्तीमध्ये हा सगळ्यात मोठा भाग आहे. मान्य आहे, स्वतःचे प्रयत्न, प्रारब्धाची अनुकूलता, भगवंताची कृपा, आईवडिलांचे आशीर्वाद हे पाठीशी लागतातच. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगितलंय त्यामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या श्रीगुरूंची कृपा. योग्य आणि कुशल मार्गदर्शन करणारा भेटला नाही तर अर्थनामाचा पुरुषार्थच सिद्ध होत नाही.
ध्रुवाख्यानामध्ये या 5ही गोष्टीचा विचार चतुर्थ स्कंधात केला आहे. मुळात सद्गुरूंची कृपा ही अशी मागूनही मिळत नाही, त्यांनी केल्याशिवाय ती होतही नाही. आणि त्यांचा तर स्वभाव प्रत्येकावर सहजतेनं कृपा करण्याचा आहे. फक्त आता असं आहे, पेरणी करताना जरी शेतामध्ये सर्वत्र केली गेली तरी सगळ्याच ठिकाणी ते बीज अंकुरित होऊन ते व्यवस्थितपणानं फलदायी स्वरूपानं प्रकट होईल हे सांगता येत नाही. त्याकरता जमिनीचा कस तोही तेवढाच भक्कम लागत असतो, उत्तम लागत असतो. बरड जमिनीवर पेरलं, खडकाळ जमिनीवर पेरलं, बरड जमिनीवर काही काही ठिकाणी उगवेलही, पण ते कणसापर्यंत आणि दाणे भरेपर्यंत जाईल नाही सांगता येत. या उलट सुपीक जमिनीत आणि त्यावरही वेगवेगळ्या संस्कारानं चांगल्या प्रकारची खतं मिळून त्याला योग्य त्यावेळी योग्य त्या पद्धतीची मशागत होऊन जेव्हा त्याचं संगोपन केलं जाईल तेव्हा अपेक्षेपेक्षा दुनावटीनं त्याचं फल मिळाल्याशिवाय राहत नाही. खरंच आपण भाग्यवान आहोत. काही महात्मे आपल्या जीवनात आलेत, आपण पाहतो. बाबा 75 साली 1975 आणि आपल्या या जोग महाराजांच्या भजनी मठावर तिथली जबाबदारी घेऊन स्थिरावले. तिथपासून त्यावेळेस तर मी 2.5-3 वर्षाचा असेल, पण बाबांचं पहिलं दर्शन, पहिली भेट सोनांब्याला, कोनांब सोनांब जे आहे तिथे साधारणतः वयाच्या 5व्या वर्षी झाली. त्यावेळेस तिथे विठ्ठल मंदिर आहे, तिथे बाबांचं येत असत सप्ताह असे. 50-60 लोकांचा सप्ताह, गावात माणसं तरी किती असत. ज्ञानेश्वरी पारणाला 10-15 जण बसलायचे. ग्रंथच मुळात गावामध्ये गेल्यानंतर उपलब्ध होणं दुरापास्त गोष्ट. तिथं काही ऐकण्याच्या निमित्तानं येऊन बसत, काही चांगलं कानावरनं जाईल तेवढंच पुण्य मिळेल म्हणून येऊन बसत असत. काही श्रद्धेने येत असत. मधुकरीवर अगोदर सप्ते चालत होते. हळूहळू पंक्ती, भोजन व्यवस्था या व्यवस्था व्हायला लागल्या. वैकुंठवासी नानांच्या काळात तर वीणाही आपणच गळ्यात घ्यावा, कीर्तनही आपणच करावं, वेळ आली तर पखवाजालाही आपणच उभं राहावं, असाही प्रयोग महाराजांच्या जीवनात झालेला आहे. पण या सगळ्या कष्टामागे एकच भावना होती, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. समर्थ जी अपेक्षा व्यक्त करतात तीच भावना आहे. प्रत्येकाला त्याचं हित कळावं, त्या हिताकरता तो जागृत व्हावा, आणि जो काही बोध प्राप्त झाला आहे, जी काही जाणीव प्राप्त झाली आहे, त्या जाणीवेच्या आधारानं त्याचा परमार्थ पुढे प्रारंभित व्हावा, सुरू झालेला पुढे कायम टिकावा. आणि खात्रीनं सांगता येईल, बाबांनी जेवढे उत्सव उभे केलेत, त्यांच्या माध्यमातून जेवढे कार्यक्रम उभे झालेत, ते प्रत्येक कार्यक्रम टिकलेत. जे जे त्यांच्या सान्निध्यात आलेत त्यांच्या माळा टिकल्या, त्यांचा परमार्थ टिकला. नुसता टिकला नाही, समृद्धही झाला. कारण 3-3, 4-4 पिढ्या आज त्या परंपरेतनं माळकरी आहेत. त्या ठिकाणचा आजही हरिपाठ चालू आहे, आजही भजन चालू आहे, सप्ताह चालू आहे. कोणीही वारकरी, नुसता वारकरी नाही, कोणीही येऊ द्या, त्या गावामध्ये, त्या संस्कारित घरामध्ये येणाऱ्याचं आदरातिथ्य तितक्याच व्यवस्थितपणानं चालू आहे. सप्ताह काळात सगळे स्वागत करतील, पण इतर काळात सुद्धा येणारा तो केवळ महाराजच पाहिजे अशी नाही, कोणीही येऊ. अतिथ म्हणून, अभ्यागत म्हणून कोणी आला तरी तेवढाच सन्मान अतिथी देवो भव म्हणून होत असेल. त्याच्या मागे संस्कार हे त्याला कारण असतात. संस्कार देणं, समाज संस्कारित करून पुढच्या पिढ्यासुद्धा त्याच पद्धतीनं
सेवेकरता तत्पर होतील हे पाहणं आणि त्याकरता स्वतःची भूमिका आतमध्ये मृदुनाम कुसुमादपी पण वरून कठोर अशी ठेवणं आवश्यक असतं. बाबांना कधी भावूक झालेलं त्या काळात बघितलेलं नाही, पण जेव्हा बाबा एखादा विषय मांडत असत तेव्हा त्या विषयाचं गांभीर्य समोर घेणारी जर लोक असले तर वर्णन करता करता बाबा तेवढेच भावूक होऊन त्या विषयाची मांडणी पूर्ण करत असत. त्यात कृत्रिमता नसायची आणि त्यामुळं अंतःकरणावर परिणाम होत असे. पुढे काळाराम मंदिरात अधिक मासाच्या उत्सवाच्या निमित्तानं बाबांचं एकादशीचं कीर्तन कायम असे. आत्तापर्यंत उत्सव होईपर्यंत होतं. आत्ता उत्सव थांबला या काळामध्ये, पण तेव्हासुद्धा अभंगाचं चिंतन, अभंगाचा विचार, कशा पद्धतीनं कीर्तन झालं पाहिजे हे संस्कार जे आहेत ते आम्हाला त्यांच्याकडनं मिळालेत. प्रत्येकाकडनं काही काही गुण मिळत असतात आणि त्यातनं आपलं जीवन समृद्ध होत असतं. नाथरायांनी वर्णन केलं आहे की नाही यदु अवधूत संवादामध्ये, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. जिथं जिथं मला गुण दिसलं, गुणग्राहकता, कारण त्यांनी सुद्धा हे गुण त्यांच्या गुरुवर्यांकडनं मिळवलेले गुण आहेत. नारायण बाबांसारख्यांचं वैराग्य, लक्ष्मण बाबांसारख्यांचं वैराग्य, त्यांची सेवा, मुळात निवृत्तीनाथांच्या सान्निध्यात इथं आल्यानंतर आपल्याकडनं काही परमार्थ घडू शकतो आणि इथं आल्यानंतर एक वेगळी कृपा अनुभवाला येऊ शकते. या जाणीवेतूनच वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज या परिसरात आलेत. निवृत्तीनाथांच्या सेवेतही पारायणाच्या निमित्तानं असेल, शिवाय इगतपुरीच्या भजनी मठाच्या निर्मितीतनं असेल, पण महाराजांचं सान्निध्य या ठिकाणी येत गेलं आणि तिथून पुढे जोग महाराज भजनी मठ हा या भागातल्या वारकरी संप्रदायाचा एक अविभाज्य भाग ठरला. आपण बघतो त्र्यंबकेश्वर, इगतपुरी हे जसे आदिवासी भागातले तालुके आहेत, निवृत्तीनाथांचा वारकरी वर्ग सगळा याच भागातला जास्त आहे. पेठ, सुरगाणा, हरसूल, त्र्यंबक परिसर, इकडे डहाणू, जव्हार वगैरे हा सगळा, मोखाडा वगैरे सगळा भाग. जे वैकुंठवासी जगन्नाथ महाराज पवार बाबा हे काही मंडळी अशी आहेत की ज्यांचा प्रभाव या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर, आणि गावच्या गावं यांच्या शब्दाकरता समर्पित आहेत. एक उदाहरण गिरणाऱ्याचं घेता येईल, पूर्ण समर्पित. मग कशाकरता सांगतोय, हे सगळं सहजतेनं घडत नाही, कारण समाजामध्ये विश्वास मिळवणं ही सगळ्यात दुरापास्त गोष्ट आहे. मान्य आहे, विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयोश्चैव कथायाम निश्चलामती, हे सगळं सांगितलं असं तरी तो गुरुवाक्येषु विश्वास प्राप्त करणं, आपला निर्माण होणं गोष्ट वेगळी, पण तो विश्वास श्रीगुरूंनी स्वतः मिळवणं सोपी गोष्ट नसते. इथं कोणीही कोणावर अकारण विश्वास ठेवत नाही. समर्पण, त्याग, अलिप्तता, सहजतेनं वागणं. माळीये जेवते नेले तेवते निवांतची ठेले, तया पाणिया इसे केले होवा वेगा, या सहजतेनं जाणं, वागणं. कुठेही परंपरेचा अभिमान न सोडणं, पण स्वतःचा अभिमान कुठेही प्रकट न करणं, महात्म्याचं लक्षण आहे ना. द्वितीय स्कंदामध्ये अगदी शेवट एकादश स्कंधाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भागवतोत्तमाची लक्षणं सांगितली आहेत. त्यात हे सांगितलंय अभिमानाचं कुठेही प्रकटीकरणच नाही. देहेंद्रिय संघात असेल, मन असेल, बुद्धी असेल, त्यांचे असणारे व्यवहार जे असतील त्यामध्ये सुद्धा सहजतेनं राहतो. विषयोभोग प्राप्त झाले तरी त्या उपभोगांना इंद्रियाकर्मी भोगले जातात, नाही असं नाही,
पण ते भोग प्राप्त होताना सुद्धा त्यात अडकण्याचा त्याचा स्वभाव नसतो. प्रारब्धे प्राप्त होता देख तेथोनिया निष्टंक अंग काढे. येत नाही काय, सन्मान येत नाही काय, संपत्ती येत नाही काय, सत्ता येत नाही काय, सत्ताधारी आजूबाजूला येत नाही काय. अशा ठिकाणी तर गुळ दिसला की मुंगळे भरपूर येत असतात, काही वेगळं नसतं महाराज. पण या सगळ्यांमधनं अलिप्त राहणं, आपल्या सेवेचा फायदा कोणाला होत असेल तर होऊ देणं, पण स्वतः त्याचे कधीही अपेक्षा न करणं आणि तो घेणं हा स्वभावही ज्यांचा नसतो. महात्म्याची लक्षणं आहेत ना. वैष्णवाग्रे संत म्हणून ज्यांचं वर्णन केलं त्यांची हे लक्षणं आहेत. अर्थात मी म्हटलं हे परंपरेनं प्राप्त होणार आहे. जी परंपरा संप्रदायाची आहे ती समृद्ध परंपरा आहे. सद्गुरू श्री निवृत्तीनाथांपासून आलेली ही परंपरा आहे. आणि त्यामुळं ही सेवा, हा समाजाप्रती असणारा सहज कृपेचा भाव, हा त्या महात्म्यांना आपल्यासमोर आपलं जीवन कसं असावं याकरता प्रस्तुत करत असतो. ज्ञानोबारायांच्या समोर तर त्यांचे श्रीगुरू आहेत आणि ते विश्वात्मक आहेत. 15व्या अध्यायाच्या समारोपाची ओवी आपण घेतली आहे. विश्वात्मक व्हा माझा. ज्ञानोबाराय पसायदानाच्याही आरंभी आता विश्वात्मके देवे म्हणून आपल्या श्रीगुरूंची प्रार्थना करतातच. विश्वात्मक देवाची प्रार्थना करतात असंही म्हटलं जातं. पण या ओवीच्या आधारानं असं म्हणता येईल, कारण शेवटी हा होईल दान पसावो असं म्हणणारे निवृत्तीनाथच आहेत. आणि त्यामुळं त्यांच्याकडेच केलेली ही प्रार्थना आहे. विश्वात्मक असणारे श्रीगुरू निवृत्तीनाथ आहेत. आणि ते विश्वात्मक का आहेत हे केवळ ज्ञानोबारायांना ज्ञात आहे. कारण त्याशिवाय निवृत्तीनाथांकरता हा विशेष किंवा हे विशेषण इतर कोणीही संतांनी वापरलेलं नाही, ज्ञानोबारायांनीच वापरलं. निवृत्तीनाथांचं स्वरूप लक्षात यावं त्याकरता तेवढा अधिकारही लागतो महाराज. ज्ञानोबारायांनी अमृतानुभवात निवृत्तीजया नाव, निवृत्तीजया बरव, निवृत्तीजया राणीव, निवृत्तीसी म्हणून निवृत्तीनाथांचं वर्णन केलं. आपल्या श्रीगुरूंबद्दल बोलताना तर ज्ञानोबाराय किती भावविभोर होतात हे आपल्या सगळ्या साधकांना सांगण्याची आवश्यकता नाही. 13व्या अध्यायातलं आचार्योपास्तीवरचं संपूर्ण चिंतन आपण नित्य वाचणारे आहात. किंबहुना तसा अनुभव आपल्या जीवनात यावा आणि तशी मनोवृत्ती आपली व्हावी, वृत्तीतून तसा व्यवहार आपला श्रीगुरूंबद्दल घडावा असं वाटणारे आपण आहोत. ये शरीरीची माती मिळवीन ती एक क्षिती, जेथ श्रीचरण उभे ठाकती आराध्याचे. हा भाव देहसमर्पणानंतर सुद्धा ज्यांच्या ठिकाणी आहेत ते ज्ञानोबाराय बोलत आहेत. हे ठीक आहे ना, शरीर असेल नसेल पण माझ्या श्रीगुरूंची सेवा जशी कायिक सेवा घडेल, वाचिक घडेल, मानसिक घडेल तशी शरीर पात झाल्यानंतर सुद्धा घडावे. ज्ञानोबाराय तर संजीवन समाधीत बसलेत महाराज, तेच करतायत जे श्रीगुरूंनी सांगितलं आहे, जे श्रीगुरूंनी दिलं आहे. पण भावना इतकी उत्कट आहे. विश्वात्मक म्हणून जेव्हा ज्ञानोबाराय त्यांच्याबद्दल बोलतात तेव्हा कोणती विश्वात्मकता ज्ञानोबारायांच्या अनुभवाला आलेली असावी. काल महाराज गुरुपरंपरेचं चिंतन करत होते ज्ञानदेव चरित्राच्या वेळेस. आपल्याला माहिती आहे ना, महाराज ते बोलूनही गेले की शैव परंपरा आणि वैष्णव परंपराचा एक उत्तम संगम निवृत्तीनाथांपासून आपल्या समोर आला. अगदी कौमारे आचार्य प्राज्ञ धर्मान भागवतान इह, त्या भागवत धर्माचा विशेष
या सगळ्यांच्या द्वारा घडावा, ती उपासना सगळ्यांकडनं घडावी, हा व्यापक हेतू गहिनीनाथ महाराज आणि निवृत्तीनाथांच्या परस्पर या कृपानुग्रहात व्हावा आणि त्यातून वारकरी संप्रदायाच्या प्राकट्याचं, भागवत धर्म संप्रदायाच्या या प्राकट्याचं बीज रोवलं जावं, बीजारोपण व्हावं. आपल्याला माहिती आहे, नाथ संप्रदाय हा मुळात निर्गुण निराकाराचा उपासक. श्री गुरु गोरक्षनाथांपर्यंत अलक्ष निरंजन असणाऱ्या या परमात्मा स्वरूपाची आराधना केली जाते. त्यांचा मंत्रच आहे अलक्ष निरंजन. पण गुरु गहिनीनाथांपासून या परंपरेमध्ये कृष्ण भक्तीची अर्थात पुढे विठ्ठल भक्तीची जोड दिली गेली. निवृत्तीनाथांचा अभंग आहे, जनासी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक सनकादिकी. त्यामध्ये शेवटी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गहिनी राये किंवा गहिनी राजे मज सांगितले. आपल्याला, आपण सासवडला गेलो की सोपान काकांच्या समाधीच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आपल्याला दिसतं. विठ्ठल मूर्ती बाहेरच्या बाजूला आहेत, पण समाधीच्या पाठीमागे किंवा ज्ञानोबारायांचा एक छान अभंग आहे, कृष्णमूर्ती होय गे कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राण माझा सुख सांगू काय गे. ती कृष्ण भक्ती किंवा कुळहे पावन कृष्ण नामे हे सांगत असताना गहिनीनाथ महाराजांनी ही कृष्ण भक्ती, ही विठ्ठल भक्ती निवृत्तीनाथांकडे सोपवली आणि तिथून पुढे सहज निवृत्तीनाथांनी माझ्या हाती ते गुज दिलं. निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती, असं ज्ञानोबाराय सांगतात. निवृत्तीनाथांच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाचं कल्याण व्हावं यासाठी जो व्यापक भाव प्रकट झाला आणि त्यातून यावत जीवमात्राचं कल्याण होईल असा परमार्थ मार्गाचा सहज परमार्थ मार्गाचं प्रकटीकरण झालं. त्या अगोदर असणारा सामान्य लोकांचा, स्त्रियांचा, कारण ज्ञानोबाराय जे बोलले, स्त्री शूद्रासी अबोला हे वेदासी अतिन्यून, कारण तत्कालीन परिस्थितीचा कुठेतरी विचार किंबहुना तो प्रभाव ज्ञानोबारायांच्या या बोलण्याच्या मागे आहे. स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास तेपी यान्ति परांगतीम, असं जर गीतेतनं भगवान बोलत असतील तर त्यांचा अधिकार किंबहुना त्यांना तसं मार्गदर्शन हे कुणाच्या माध्यमात नाही. माफ करा, पण आचार्य वाङ्मयातनं सुद्धा तशा पद्धतीचं व्यापक प्रकटीकरण झालेलं कुठे दिसत नाही. इतर जे संप्रदाय आहेत, कारण हे ज्ञानोबारायांच्या अगोदर बौद्ध मत, जैन मत ही सगळीच आहेत की, त्यांच्याही विचारातनं या सगळ्यांचा तसा विचार केलेला, व्यापक विचार केलेला आपल्याला दिसत नाही. इथे मात्र सगळ्यांकरता मुक्तद्वार करावं, कणगी खोलून द्याव्यात, पेव खोलून द्याव्यात, घ्या रे होऊ नका रानभरी, हे केवळ संप्रदाय विचारातनंच प्रकट होऊ शकतं. त्यामागे निवृत्तीनाथांसारख्या महात्म्यांचा आणि गहिनीनाथांसारख्या महात्म्यांचा व्यापक दृष्टिकोन आहे. कलियुगामध्ये येणारा पुढचा जो काळ आहे, आत्ता तर ठीक आहे 5200 वर्ष झालीत, तरी त्यातही माणसाच्या माणुसकीच्या धर्माचं किती पद्धतीनं स्थित्यंतर होत आहे त्याचा अनुभव, त्याचा प्रत्यंतर सगळ्यांना येतो. हे पसायदान आपण मागतोय, ती मागणी पूर्ण करण्याचं सामर्थ्य आपल्या सद्गुरूंजवळ आहे, कारण त्यांची भावना तितकी व्यापक आहे.
याची खात्री आहे ना. ज्यांची देण्याची ताकदच नाही किंवा ज्यांच्याजवळ देण्यासाठी ते नाहीच, तशी मानसिकताच नाही, त्यांच्याजवळ ज्ञानोबारायांनी मागितलंच नसतं. निवृत्तीनाथ महाराज काही बोलत नाहीत, करवून घेतात. लक्षात घ्या. त्यांचं वागणं हाच त्यांचा उपदेश. असं म्हणणं लक्षात घ्या. महात्म्यांचं हे लक्षण आहे हो. ते बोलत नाहीत. वाचाळपणा हा आपला गुण आहे. जास्त बोलत नाहीत. भगवंताचं जे नाव आहे ते त्यांनी स्वीकारलं आहे. मौन हे गार अशी नाव स्वीकारलं. मौनच. प्रतिक्रिया लवकर देतच नाहीत, कशाही बद्दल नाहीत. आपल्याला वाटतं किती अलिप्त आहेत, किंबहुना कुठल्याच संवेदना यांच्या चेहऱ्यावर प्रकट होत नाहीत, हे का काही बोलत नाहीत. बरं, ते बोलतात तेव्हा ते सार्वत्रिक हिताकरता असतं, आणि ते जेव्हा बोलतात तेव्हा ते वैयक्तिक आपल्याला लागतं. गंमत इथं आहे. आणि आपल्याला वाटतं ते आपल्याकरताच बोलले, त्यावेळेस ते सगळ्यांकरता असतं. मग काहींना तो अपमानही वाटतो. तसं नसतं. कारण कुणाच्याबद्दल वैयक्तिक आकस अंतःकरणात नसणं हाच तर त्यांचा गुण आहे ना. तसा आकस असता तर एकाच बाजूने एककल्ली विचारानं ते चालले असते. सर्वांच्या कल्याणाची भावना आहे. केवळ भगवत तत्व मानणाऱ्या किंवा आस्तिकाचंच कल्याण व्हावं आणि नास्तिकाचं वाटोळं व्हावं कधीही विचार येणार नाही. यावत जीव मात्र सुखी व्हावा. आहेत निवृत्तीराज. कारण शब्द ज्ञानोबारायांनी तिथे श्री निवृत्तीराजा म्हणून वापरलाय. सर्वांपासून अलिप्त. पण ती अलिप्तता हाच त्यांचा विशेष आहे. केवळ व्यावहारिक निवृत्ती, केवळ या प्रपंचातून निवृत्ती किंवा सगळ्यांपासून अलिप्तपणा एवढाच नाही आहे. तसं जर एवढेच जर अलिप्त आणि एवढे जर अंतःकरणानं कोरडे असते ना, तर अमर्यादा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण पूर्णतेला नेलं, सिद्ध केलं. असं म्हणून पदोपदी निवृत्तीनाथ महाराज कष्टी झाले नसते. समाधी प्रकरणामध्ये आपण जेव्हा वाचतो महाराज, काय भावना असेल. पिंडी सुटावी वारा यावा, रानोमाळ ती तृणांकुर व्हावीत. असं का व्हावं. त्यावेळेस विश्वात्मक असणाऱ्या श्री गुरूंच्या अंतःकरणात आपल्या शिष्याबद्दलचंच प्रेम, भावाबद्दलचं नाही महाराज, शिष्याबद्दलचं प्रेम प्रकट होतं. गुरुशिष्यपण सिद्धी नेले. कोणताही शब्द या महात्म्यानं माझा खाली पडू दिला नाही. परिप्रश्नेन सेवया, सेवा हाच परिप्रतिप्रश्न आहे. सेवया तर आहेच, सेवेच्या द्वारा तर आहेच, पण कुठलाही मुळात त्यांना प्रश्न विचारावा मग त्यांनी उत्तर द्यावीत नाही ना. मग तसं असतं तर ज्ञानोबराय तसं बोलले असते. तेही सांगती पुसिले, पुसिले तेही सांगती, पण जेणे अंतःकरण बोधले संकल्पान ये तेही सांगती. हा विचार आहे ना तिथं. अरे मौन हे त्यांचं व्याख्यान असतं. ते काही बोलत नाहीत आणि शिष्यही काही बोलत नाहीत, नुसत्या नजरेनं कळतं. किंबहुना जेव्हा असा केवळ दृष्टिक्षेपानं व्यवहार चालतो ना, तेव्हा समजावं यांचं आंतरिक नातं भक्कम आहे. देवाचं मनोगत ज्ञानोबारायांना कळतं,
सद्गुरूंचं मनोगत ज्ञानोबारायांना कळतं. म्हणून कधी कधी बोलताना म्हणतात, महाराज ठीक आहे, माझा विस्तार करण्यामध्ये मी वाहवत गेलो, पण मी आता मूळ मुद्द्याकडे येतो. हे बोलत असताना निवृत्तीनाथ महाराज, कारण कसं आहे, जसं गृहिणी स्वयंपाक केलेला तो सर्व संपला की समाधानी होते, किंवा जेवताना ज्याच्याकरता केला आहे, ज्यांच्याकरता केला आहे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसली तरी ती तृप्त होते. तसं आपण जी काही सेवा करतोय त्या सेवेनं श्री गुरु संतुष्ट आहेत हे त्यांच्या चर्येवरनं कळतं, त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतं ना. किंबहुना ते काहीच प्रतिक्रिया देत नाहीत यावरनं सुद्धा कळतं की हे योग्य आहे, कारण ते संमती लक्षण आहे असं स्वीकारलं जातं. कारण एवढीशी चूक सुद्धा त्यांना सहन होत नाही. कारण एकदा हा चुकला की पुढे चुकाच घडत जातील, म्हणून प्रत्येक वेळेस तिथेच त्याला सावरणं. अर्थात काहींना ते आवडत नसतं. एकतर आपली चूक कोणी दाखवलेली आवडत नाही, कारण आपल्याला आपण बिनचूक आहोत असं आपल्याला वाटत असतं. दुसरी गोष्ट, जरी आपल्या वडीलधाऱ्यांनी, श्रीगुरूंनी, अधिकार संपन्न असणाऱ्या महात्म्यांनी ती दाखवली, तरी आपण त्यातनं हे आपल्या कल्याणाकरता आहे आणि आपण पुन्हा परत पुढे चूक करू नये आणि पुन्हा कायम आपण बिनचूक असावं याकरता आहे, असा सहज अनुकूल विचार होणं लवकर संभवत नाही. कारण असणारा जो इगो आहे, असणारा जो अभिमान आहे, आणि विशेषतः ज्याला जाण आली आहे त्याच्या पाठीमागे तर तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. सज्ञानाचे झोंबे कंठी. अनेक ठिकाणी आपल्याला श्री गुरु निवृत्तीनाथांचा आणि ज्ञानोबारायांचा हा संबंध पाहायला मिळतो. म्हणजे श्री गुरु वेगळ्या अधिकाराचे आहेत. श्री हे लक्षण त्यांच्याकडे परिपूर्ण आहे, ते श्रीमन आहेतच. कोणत्या प्रकारचं ऐश्वर्य त्यांच्या पायाशी नाही, सर्व आहे. हे एवढं सगळं, अरे या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी, असं श्रीगुरूंकडेही पाहून बोलतायत, कारण तेही श्रोत्याच्या भूमिकेत बसलेत. त्यांच्याकडची प्रतिक्रिया हे आपल्या विवरणाची, आपल्या निरूपणाची परिपूर्णता आहे. ते ज्या अर्थी सहजतेनं त्याला प्रतिसाद देत आहेत, काही न बोलता प्रतिसाद देतात, त्या अर्थी हे योग्य चाललं आहे. पण शेवटी बोलताना ज्ञानोबाराय बोलले आहेत, हे तुमच्या कृपेचं वैभव आहे. ग्रंथनो हे कृपेचे वैभवती, हे तुमच्या कृपेचं वैभव आहे. मी तर धर्मकीर्तन केलं, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, हे तर माझे जे उरले पायीक पण, हे तुमच्या कृपेनं झालं याची जाणीव मला आहे. कारण तुमची कृपा नसती, तुमची कृपा कोणती, तुम्ही शांत चित्तानं ऐकून घेतलं हीच कृपा आहे. कारण तुमचा स्वभाव मला ज्ञात आहे. जर त्यात काही न्यून असतं, काही उणीव जाणवली असती तर तुम्ही एक तर तिथे ती दाखवली असती, बोलला असतात, किंवा कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तिथून बाजूला निघून गेला असतात. एखादा विषय एखाद्या वक्त्याचा ऐकायला लागलो, तो आवडायला लागला तर माणसाची उपस्थिती वाढत जाते. या उलट एखाद्याचा विचार किंवा त्याची म्हणण्याची संगती, त्याचा तर्क आपल्याला पटेना असा झाला तर खाली आपण मान तरी घालून घेतो, किंवा दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथं जाऊन बसत नाही. साधी गोष्ट आहे. काय वेगळं काय सांगायला पाहिजे. पण तुम्ही श्रोतेच नाही तर माझे श्रीगुरू सुद्धा माझ्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आहेत. त्यांचा हेतू जो अंतःकरणातला, कारण आज महाराज बोलणारच आहेत त्याच्यावर, ग्रंथनिर्मितीवर बहुतेक महाराज बोलतीलच. पण हरिपाठाच्या निर्मिती करता, ज्ञानेश्वरीच्या निर्मिती करता
हे गीतेचं गुह्य गौप्य ज्ञान सगळ्यांकरता प्रकट करावं ही प्रेरणा देणारे निवृत्तीनाथ आहेत. कुठे कुणासमोर आता आचार्य व्हायचं आहे किंवा गीता ब्रह्मसूत्र भाष्य उपनिषद भाष्य यावं स्वतंत्र भाष्य करायचं आहे आणि काहीतरी एक स्वतंत्र परंपरेचा आचार्य म्हणून जायचं आहे, याच्याकरता नाहीच केलेलं ना. तसं असतं एका विशिष्ट परंपरेचा अभिमान घेऊन जर महाराज बोलले असते तर किंबहुना सर्व सुखी ही भावनाच प्रकट झाली नसती. त्यामुळे मला जे मिळालेलं बाळकडू आहे ते माझ्या श्रीगुरूंपासूनच आहे. काल महाराज बोलताना बोलून गेलेत, आचार्यांच्या गीता भाष्यांमधून किंवा आचार्यांनी जी वेगवेगळी भाष्य केलीत ब्रह्मसूत्र भाष्य आदिकातनं वेगवेगळ्या मतांचं खंडन केलं आहे आणि मग स्वतःच्या केवलाद्वैत विचाराचा विचार प्रस्तुत केला आहे वेदांत विचारात. पण ज्ञानोबरायांनी कुणाचं खंडन केलं नाही, पण कुणाचं खंडनही न करता असं मत मांडलं आहे की जे सर्वांना मान्यच करावं लागेल. फरक इथे आहे ना. चहू पुरुषार्थाचे श्री भक्ती जैसी, त्या ज्ञानोत्तर भक्तीचा विचार माझ्या श्रीगुरूंकडनं मला आला म्हणून मी मांडू शकलो. ग्रंथ नोहे कृपेचे वैभव, ते त्यांच्या कृपेचं हे वैभव आहे. कारण हे सगळ्यांकरता व्हावं, सगळ्यांना मिळावं, सहजतेनं त्यांच्याकडनं चित्तवृत्तीत बदल घडून वृत्ती स्थैर्य प्राप्त होऊन भगवत कृपा प्राप्त व्हावी, त्यांना त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं, दृष्टीच ती आहे ना. हे आत्मस्वरूप जे आपल्या ठिकाणी आहे तेच सर्वत्र सदोदित परिपूर्ण रूपानं व्याप्त आहे. अशी ज्यांची भावना आहे ती व्यापक भावना असणारे भागवतोत्तम आहेत. माझे सद्गुरू तसे आहेत. त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपपर भाव नाही. सर्वभूतेषु यः पश्येत् भगवद्भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन् अन्येष भागवोत्तमः. भागवतोत्तमः एष भागवतोत्तमः. ते भागवतोत्तम आहेत. स्वतःच्या ठिकाणी इतरांच्या ठिकाणी त्याच स्वरूपानं पाहतात. न काम कर्म बीजानां यस्य चेतसी संभवः वासुदेवैक निलयः स वै भागवतोत्तमः. कामाचं बीज, कर्माचं बीज, जन्माला येण्याचं बीज ज्यांच्या ठिकाणी नाहीच आहे, वासना निमाली समूळ ज्यांची, असं ज्यांचं स्वरूप आहे ते भागवतोत्तम आहेत. माझे श्री गुरु तसे आहेत. न यस्य जन्म कर्मभ्याम न वर्णाश्रम जातिभिः सज्जतेस्मिन् अहम भावो देहे वै स हरे प्रिय. ते हरिप्रिय आहेत. ज्यांच्या ठिकाणी जाती वर्ण कर्म आश्रम स्वतःचा असणारा एक मी अमुक आहे अशा प्रकारचा भाव निर्गत झालेला नाही आहे. सर्वभूत समशांतम सर्वै भागवतोत्तम. सवै भागवतोत्तम. सर्वभूत समः आणि त्यामुळं शांत आहे. कारण कोणी आपल्याहून वेगळं नाही, सर्वच आपले, सर्वच एक ही भावना जिथं आहे तिथं अशांतता निर्माण करणारं द्वैतच नसल्यामुळं शांत आहे. मोठमोठे महात्मे भगवत मोठमोठ्या देवता
ज्या चरणाचं चिंतन नित्य करतात त्या चरणांचं एक क्षणही ज्यांना विस्मरण होत नाही, लवनिमिषमार्धमपि, लवनिमिषमार्धमपि, निमिषही खूप मोठा झाला त्याच्यापेक्षाही लव, अत्यंत सूक्ष्म कालगणनेमध्ये भागवतानं सांगितलेला विचार आहे तो. लव, त्रुटी, निमिष वगैरे असा. एवढा सुद्धा पापणी मिटून उघडायला जेवढा वेळ लागतो तेवढा निमिष असेल तर त्याच्याही काही शतांशानं लवाचा विचार आहे. एवढा सुद्धा काळ ज्यांना भगवत विस्मरण होत नाही, भगवत विरह सहन होत नाही, त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम असं जिथे हे भगवत भक्त बोलतात, स वैष्णवाग्र्या, ते वैष्णवाग्री आहेत, म्हणजे सद्गुरू तसे आहेत. निवृत्तीनाथांनी जो सहज भक्ती मार्ग, काही नाही हो, येईल तैसा बोल रामकृष्ण, काही भानगड नाही, जसं म्हणता येईल तसं. पण नामस्मरणासारखं, नामसाधनेसारखं दुसरं साधन दिलं नाही. कृष्ण नामे आमचं कुळ पावन केलं. कुणाचं? केवळ जावळे परिवाराचं नाही, आमच्या सगळ्या वारकऱ्यांचं कुळ पवित्र केलंय. आणि ती नामसाधना आम्हाला दिलेली असल्यामुळं कितीही वेदांताचा विचार सगळ्यांनी मांडला, शास्त्राचा विचार मांडला, न्याय असो, कुठल्याही परिभाषेतनं मांडतो ते, शेवटी सर्वजण चित्तशुद्धीपर्यंत येऊन पोहोचतात. मग ती जर सहज चित्तशुद्धी नामानं होत असेल तर तोच मार्ग सर्वांकरता प्रशस्त का करू नये या विचारानं माझ्या श्रीगुरूंनी प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ठाव घेत सर्वांचा अंतरात्मा ज्यानं प्रसन्न होईल आणि सर्वांना आपल्या आत्मस्वरूपाचं भान ज्ञान प्राप्त होईल या जाणीवेतून हे साधन प्रकट केलं आहे. त्यामुळं हे केलेलं सर्व वर्णन त्याच भावनेतनं, त्याच प्रेरणेतनं प्रकट झालेलं असल्यामुळं माझ्या श्रीगुरूंनी ही वाक्पूजा स्वीकारावी. तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे. संसार वृक्षाचं एवढं विस्तृत वर्णन 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी केलं. ऊर्ध्व मूल मधशाखम हे सगळं सांगत असताना इतकं सुंदर चिंतन ज्ञानोबारायांनी मांडलं. पण म्हणतात हे सगळं सांगण्याचा उद्देश तेच आहे. ही सगळी उलटी खूण आहे या संसार वृक्षाची, पण ती माझ्या श्रीगुरु कृपेनं आपल्यासमोर मांडली. त्यांनी ज्या भावनेनं हे मला प्रकट करायला लावलं त्या भावनेतून मांडली, त्या व्यापक दृष्टिकोनातनं मांडली. म्हणून माझ्या या विश्वात्मक असणाऱ्या श्री निवृत्तीराजांनी ही वाक्पूजा त्यांचीच स्वीकारावी अशी मी प्रार्थना करतो. म्हणून ज्ञानोबारायांनी प्रार्थना केली. केलेल्या कुठल्याही सेवेचं कर्तृत्व स्वतःकडे न घेणं हा संस्कारही ज्ञानोबाराय याच ओवीतून आपल्याला देतात. नेकी कर कुळे मिळाल. जे आपल्याकडनं चांगलं घडत आहे, सत्कर्म घडत आहे ते करीत राहावं, पण केलं आहे, झालं आहे याची भावना सुद्धा अंतःकरणात राहू नये. वैकुंठवासी गुरुवर्य महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. 60 वर्षाहून 5 तपाहून अधिक काळ महाराजांनी ज्ञानेश्वरीची सेवा केली. महाराजांचं वय झालेलं होतं, प्रवास शक्य नव्हता.
म्हणून पुणे विद्यापीठानं महाराजांना सन्मानित करण्याचं ठरवल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू वगैरे सगळे पंढरपुरात आले आणि चातुर्मास्य काळातच महाराजांचा सन्मान झाला. त्यावेळेचं महाराजांचं वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे विद्यापीठानं सत्कार करायचा ठरवला आहे. सगळीकडे बातमी झाली आहे. पण हा सेवेचा गौरव आहे. ज्ञानोबारायांनी सेवा करवून घेतली त्याचा गौरव आहे. ज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ म्हणून महाराजांच्या षष्टब्दी पूर्तीच्या वेळेस काढलेला ग्रंथ आहे. कुठेही वर्णन महाराजांचं नाही. ज्ञानेश्वरीचा गौरव आहे, कारण त्या सेवेमुळेच तर आमचं किंमत आहे. आपण कीर्तनकार प्रवचनकार आहोत म्हणून आपल्याला लोक किंमत देत नाही. आपल्या मुखातनं ज्ञानोबाराय तुकोबारायांची वचनं बाहेर पडतात म्हणून आपल्याला किंमत आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलून जर बघा लोक किंमत देत नाहीत. मग लोक वेगळ्या शब्दानं आपला उल्लेख करतात, श्रद्धेनं नाही उल्लेख करत. उपहासानं, टीकेतनं किंवा जसं एखाद्या कलाकाराकडे बघितलं जातं त्या पद्धतीनं बघतात. मुळात कथा, कीर्तन, प्रवचन ही सेवा आहे. होय अंग हरिरूप हा त्याचा परिणाम आहे. महाराज असं म्हटले होते, 60 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली म्हणून हा माझा गौरव आहे असं मी कधीच मानत नाही. 60 वर्षाचं भाग्य आहे की मला ज्ञानेश्वरीच्या शब्दातला काही भाव कळावा याकरता ज्ञानेश्वरी सांगता आली. खरंच तुमचं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम असेल, कळाली म्हणून सांगितली नाही, कळावी म्हणून सांगितली. तुमचं प्रेम असेल तर देवाजवळ, माऊलीजवळ प्रार्थना करा, या दोंडा महाराजांना एक तरी ओवी, एखादा शब्द कळू देत. 60 वर्ष ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्यांनी आपण ही सेवा केली, ती समर्पित करीत कुठलाही भाव स्वतःजवळ ठेवला नाही. महाराज आपल्याला 4 टिपणं पाठ केली तरी खूप वेगळं वाटायला लागतं. महाराज काय सांगा. ज्ञानेश्वरी हा उपासनेचा ग्रंथ आहे. त्याशिवाय ज्ञानोबाराय कृपा करत नाही. ज्ञानेश्वरीची उपासना आपल्याकडनं घडावी, ती कशी घडावी याकरता बाबांचं जीवन आपल्यासमोर आहे. बाबासुद्धा या सगळ्यातनं निवृत्त होऊन आता ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या कार्याच्या पूर्णतेनं, कृतकृत्यतेनं, धन्यतेनं अनुभव घेत त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथाजवळ येऊन राहिलेच. नेहमी प्रश्न पडायचा की बाबा इथं काय येऊन राहिले असते. इगतपुरीचा मठ सगळं इतकं कर्मभूमी त्यांची ती सोडून बाबा इथं का आलेत, काय. केवळ निवृत्तीनाथांच्या जवळच. महाराज जगाचा प्राण आहे निवृत्तीनाथ. अनुभव घेऊन पहा. सदोदित मन निवृत्तीचे पायी, मना आणि काठाई जाऊ नको. हे सांगितलंय नाथरायांनी. म्हणून खरं तर आपण भाग्यवान आहोत. निवृत्तीनाथांचं कृपाछत्र आपल्या सगळ्यांच्यावर आहे. त्यांची सेवा आपल्याकडनं घडावी. त्यांनी ज्या प्रेरणेतनं श्रीमद भगवद्गीतेवर टीका ज्ञानोबारायांना करायला लावली, त्या ज्ञानेश्वरीची सेवा आपल्याकडनं घडावी. वाचन व्हावं, पारायण व्हावीत. ज्ञानोबाराय आपल्याशी ज्ञानेश्वरीतनं बोलतात, त्याचा अनुभव घ्यावा. जसजसं आपण त्याच्याशी एकरूप होत जाऊ तसतसं वेगळं सांगावं लागत नाही. महाराज शेवटी शब्दानं किती वर्णन केलं तरी निवृत्तीनाथांच्या कृपेचं स्वरूप शब्दानं सांगता येत नाही. हे अनुभवाचे जोगे नोहे बोलायसे. आपण सर्व या भागात राहणारी मंडळी आहोत. निवृत्तीनाथांच्या कृपेनं बाबांना दीर्घायुरारोग्य आणि त्यांनी जो परमार्थ केला आहे त्याची परिपूर्णता त्यांना प्राप्त हो.
निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करूयात. त्यांच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम खूप मोठ्या स्वरूपात चालू आहे. अडचणी येत असतात. बाबांचं मार्गदर्शन आहे. लहवीतकर महाराज आहेत, बाबा आहेत. आज काम चालू आहे. लवकरच कळसाचं काम आता होईल, कळस पूर्णतेला होईल. पण पुढे भरपूर मोठं काम सभामंडपादिकांचं आहे. आपणा सर्वांचं लक्ष आणि आपली सेवा तिथे असली पाहिजे. आपलं समर्पण तिथं असलं पाहिजे. सर्वांना पुन्हा वंदन करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.